नेटची तयारी करत असताना विद्यार्थी बऱ्याच गोष्टींचा विचार करतात. मग ते सिलेबस असेल, प्रिपरेशन असेल, त्यांचे मार्क्स असतील किंवा त्यांचा रँक असेल. पण बऱ्याचदा हे करत असताना ते एक गोष्ट मात्र प्रामुख्याने विसरतात. ते म्हणजे त्यांच्या आई-वडिलांचा जो यासोबतचा प्रवास आहे, त्यांचं जे सायलेंट सॅक्रिफिकेशन आहे, हे मात्र 100% विद्यार्थी विसरतात. आपण नेटचं प्रिपरेशन करत असताना आपल्यापेक्षा जास्त प्रेशर जर कोणी हँडल करत असेल तर ते असतात आपले आई-वडील. आई-वडील नेमकं काय सॅक्रिफाईस करतात? बऱ्याच वेळा बऱ्याच फॅमिलीची परिस्थिती वेगवेगळी असते. काही आई-वडील स्वतःचे गरजा कमी करतात. काही आई-वडील स्वतःचं काम वाढवून घेतात, एक्स्ट्रा काम करतात. तर काही आई-वडील आपले स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून तुमच्या प्रवासात ॲड होतात. आणि हे करतात एवढ्यासाठीच की त्यांना त्यांच्या लाईफशी काही घेणं-देणं नाही. त्यांना कुठेतरी आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, हे स्वप्न जे तुम्ही पाहता, ते स्वप्न ते जगत असतात. आणि हे स्वप्न त्यांना साकारायचं असतं म्हणून ते हे सॅक्रिफाईस करतात. पण आजकालच्या पिढीमध्ये बऱ्याचदा मुलांना प्रेशर आणि सपोर्ट यातला फरकच लक्षात येत नाही. बऱ्याचदा आई-वडील आपणाला आपलं सक्सेस मिळवण्यासाठी काही गोष्टी सांगत असतात, गाईड करत असतात. पण बऱ्याचदा त्या गोष्टींना आपण प्रेशराईज होतो. हां, हे मान्य आहे की कदाचित कधी-कधी ते प्रेशर जास्त होत असेल. पण ते प्रेशर याच गोष्टीसाठी देतात किंवा ते तुम्हाला या गोष्टीसाठी गाईड करतात, कारण तुम्ही जे पोटेन्शियल तुमचं ओळखत नाही, ते पोटेन्शियल ते आई-वडील ओळखत असतात. त्या आई-वडिलांचा तुमच्यावरचा जो असलेला विश्वास आहे, तो विश्वास ते तुम्हाला गाईड करण्यासाठी भाग पाडतो. आई-वडील तुम्हाला प्रेशराईज करतात जे तुम्ही म्हणता, त्यामध्ये एकमेव तुमचा विश्वास स्वतःवरती जो कमी पडतोय, तो वाढवण्यासाठी जो त्यांचा प्रयत्न असतो, त्याला तुम्ही प्रेशर समजता. पण ते प्रेशर नसून तुमच्या नीट प्रिपरेशनमधला सगळ्यात मोठा सपोर्ट असतो. हां, 100% कधी-कधी ते प्रेशर तुमच्या लेव्हलपेक्षा थोडंसं हाय जातं. पण कधीतरी शांतपणे बसून विचार करा, की त्या आई-वडिलांना तुम्हाला प्रेशर द्यावं वाटत असेल का? कधीतरी या गोष्टीचा शांतपणे बसून विचार करा, की त्या प्रेशरमागे आई-वडिलांचा किती प्रामाणिकपणे तुम्ही सक्सेस व्हावं हा उद्देश आहे. त्या प्रेशरमागे आई-वडील तुमच्या स्वप्नांना किंवा तुमच्या करिअरला कुठल्या उंच लेव्हलला घेऊन जाण्याबद्दलचा विचार त्याच्या मागे करतात, याचा कधीतरी शांतपणे बसून विचार करा. तेव्हा तुम्हाला कळेल की आई-वडील खरंच तुमच्यासाठी जे गोष्टी तुम्हाला मार्क्ससाठी, तुमच्या रुटीनसाठी, तुमच्या हेल्दी रुटीनसाठी, तुमच्या मेहनतीसाठी सतत टोकत राहतात, ते फक्त आणि फक्त तुमच्या करिअर सक्सेस होण्यासाठी सपोर्ट असतो, हे तुमच्या लक्षात येईल. या सर्व गोष्टी मी बोलत असताना जर तुम्हाला वाटत असतील की मी तुम्हाला कुठलं तरी मोटिवेशनल स्पीच देतोय, पण खरं सांगायचं म्हणजे मागच्या 12 ते 13 वर्षापासून मी जे नीट विद्यार्थ्यांसोबतचा माझा प्रवास आहे, त्या अनुभवातून मी बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि त्या गोष्टींमधूनच कोणाळे कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना फक्त सिलेबस शिकवत नाही, फक्त त्यांचा सिलेबस कंप्लीट करत नाही, तर त्यांना स्टडी, इमोशनल सपोर्ट आणि डिसिप्लिन लावून देण्याचं कामही कोणाळी कोचिंग क्लासेस करतं. कारण हे अनुभव जो आहे, हे जी पॅरेंटची इच्छा जी आहे, पॅरेंटचं जे प्रेशर तुम्ही समजता, त्याला टॅकल करण्याचा जो बेस्ट वे आहे, तो आहे तुमच्याकडून कंटिन्युअस हार्डवर्क करून घेणे विथ इमोशनल सपोर्ट. आणि ते कोणाळी कोचिंग क्लासेस सतत करत आलं आहे स्वतःच्या अनुभवात. एवढंच नाही तर सर्वात महत्त्वाची जर गोष्ट बोलायची असेल, आई-वडिलांच्या आणि कोणाळी कोचिंग क्लासेसच्या सर्व सपोर्टनंतर रिझल्टच्या मार्कशीटवर मात्र फक्त तुमचं नाव असतं. पण त्या रिझल्टमागे आईची काळजी, वडिलांची मेहनत आणि इन्स्टिट्यूटचा सपोर्ट मात्र आपण कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच प्रिपरेशन करताना एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा, सिलेक्शन ही फक्त तुमची एक सीट नाही आहे. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास आहे. आणि ज्या दिवशी तो विश्वास साकार होईल, ज्या दिवशी तुमच्या अंगावरती व्हाईट कोट येईल, त्या दिवशी सर्वात जास्त आनंद जर तुम्हाला कुठं पाहायचा असेल, तर तो तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यामध्ये दिसेल. थँक यू सो मच.